चला इथे आपण मॅचला इथे सुरुवात करतोय। पहिल्या सुरुवातीच्या दोन्ही मॅच मध्ये कमालीची फलंदाजी आणि कमालीची गोलंदाजी आपण न्यू गोल्डन बावधन या संघाची पाहिलेली आहे। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर भरे लवळे या संघाने देखील संमिश्र स्वरूपाचा खेळ केलाय, परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे। जरी दोन मॅच जिंकल्या असल्या तरी देखील ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी। तर एका बाजूने मुकुंद ज्याने आज सकाळपासून चांगली गोलंदाजी केली, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने पटकावले ते इथे आपण पाहतोय स्ट्राईकसाठी सज्ज होत आहेत। एका बाजूने असतील ते अतिश कुंभार, तर दुसऱ्या बाजूने आशिष। लेट्स प्ले। पंचांचा इथे निर्णय इशारा येतोय आणि मॅचला इथे सुरुवात होईल। पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय। 2 धावेंचा प्रयत्न केलाय आणि त्या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत। चांगला चेंडू इथे हाताळला असं म्हणावं लागेल, कारण बॅटरला म्हणावा तसा मना जोगता तो चेंडू खेळता आला नाही। 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जाईल। अप्रतिमरित्या सुरुवात केली आहे। दोन्ही संघांची कामगिरी तोडीस तोड आहे। दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ गोलंदाज आहेत, दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ असे बॅटर आहेत, त्यामुळे सांगता येणार नाही की नक्की कुठला संघ इथे बाजी मारून जाईल। चारही संघ जे आपण पाहतोय प्री क्वार्टर साठी जे क्वालिफाय झालेत। पुढचा चेंडू अतिश यांच्यासाठी इथे देखील वा सुरेखरित्या मुकुंद यांचा टप्पा अचूक आहे। आज दिवसभरामध्ये केलेली कमालीची गोलंदाजी या संघासाठी अगदी सुरेख अशी कामगिरी त्यांनी आतापर्यंत केली आणि त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर चांगली साथ इथे प्रत्येक गोलंदाजांनी देखील त्यांना चांगली दिली आहे। क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली साथ त्यांना दिली आहे।
षटक पूर्ण आहेत, 22 धावा आहेत आणि 2 बॅटर बाद आहेत. स्कोर कार्ड आपण पाहू शकता 2-2-2-2. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय इथे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते उद्धव. एक उंचपुरे गोलंदाज आहेत, मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी त्यांनी केली होती. तिसरं षटक हाताळण्यासाठी ते त्या दरम्यान आले होते. आता बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा आहे आणि तिथे मात्र जोरदार अपील केली आहे, पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. व्हाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त केली जाते. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 23, 2 बॅटर बाद 23, 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. इथे देखील बिग टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज इथे चुकीच्या पद्धतीने इथे झेल घेण्याचा प्रयत्न आहे. अप्पर हँड चा वापर इथे केला जातोय. म्हणजे अगदी आपण पाहिलं ना तर आशिया खंडाच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही फॉरेन कंट्रीचे जे काही खेळाडू आहेत, आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अशा ठिकाणचे खेळाडू अशा पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न करतात अप्पर हँडचा. परंतु आशिया खंड म्हणजे आपण जे आणि त्या अप्पर हँडचा वापर त्या ठिकाणी केला जातो, परंतु भारतीय उपखंडामध्ये त्या प्रकारचं झेल घेतले जात नाही. लोअर हँडचा वापर केला जातो. कदाचित तिथं तो त्या पद्धतीने झेल देखील झाला असता, परंतु झेल निसटतंय आणि जे जीवदान मिळत आहे त्याचा फायदा इथे आतिश घेतील का. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 24. हा चेंडू एका हाताने बॅट फिरवली आहे. ब्लाइंड शॉट आहे. चेंडूच्या रेंज पर्यंत जाऊन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. ऐश्वर्य खोपकर यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. आतिश कुंभार यांनी जर का लागोपाठचे 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात येते. पुढचा चेंडू इथे उद्धव यांच्याकडून जो हाताळला जातो आणि काय फटका खेळलाय. फार दूरवरचा आणि फार लांबवरचा षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात मगाशी जो फॉलो थ्रू मध्ये झेल सोडला ना त्याला प्रायचित्त करण्यासाठी देखील वेळ दिला नाही. काय स्ट्रोक खेळला सरळ बॅटने आणि फार दूरवरचा ठोकलेला षटकार. आपको पता है आपने किसका कॅच छोड़ा है? आतिश कुंभार. नाम तो सुना ही होगा. पहिल्या 2 मॅच मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला अशा बॅटरला, अशा खेळाडूला मिळालेलं जीवदान स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती इथे धोंडा मात्र मारून घेतला. 31 धावा. 2 बॅटर इथे बाद आहेत. हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला आणि हे स्वाभाविक आहे. आपण कित्येक वेळा पाहिलं असेल एखादा मोठा फटका आल्यानंतर अगदी बॅटरच्या रेंज पासून थोडंसं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये अवांतर धावाच्या खर्च केल्या जातात. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका आणि बॅक टू बॅक दुसरा. आतिश कुंभार नहीं छोड़ेगा. षटकार 6 धाव्यांसाठी. हा चेंडू मात्र सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक इथे अजूनही एक चेंडू शिल्लक आहे सर. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. चला खेळत राहा. विश्लेषण मी षटकाचं सांगू तुम्हाला. पहिला चेंडू वाईट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर परत षटकार आणि आत्ताचा निर्धाव. योग्य तो निर्णय महेश जाधव सरांनी इथे कळवला आहे. त्याचबरोबर इथे आपण इथे पाहतो अक्षय निर्मल सर देखील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि 39 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात.
39 धावा आहेत. 2 बॅटर इथे बाद आहेत. अतिश कुंभार यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. एक चेंडू निर्धाव नक्कीच गेलाय, परंतु कमबॅक इथे संघासाठी केलाय. इथे देखील अकुटप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर, अगदी बॅटरच्या डोक्यावरून चेंडू इथे मार्गस होतोय. बॅक टू बॅक 2 बाउन्सरचा वापर आणि बॅक टू बॅक 2 अवांतर धावा इथे दिल्या जात आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 40. 2 बॅटर इथे बाद आहेत. 40 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. बीमर इथे बीमरचा वापर तर केला आणि त्या दरम्यान नो +2. आताचे एकूण 3 धावा आहेत. आणि आपण फुल टॉस बीमर इथे पाहिला आणि त्याच्यावरती म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. वेगाचा वापर केला. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. फ्रेडचा चेंडू आणि हा चेंडू देखील बघा, एका चेंडूसाठी किती अतिरिक्त धावा दिल्यात? 6 अतिरिक्त धावा दिल्यात एक चेंडू हाताळण्यासाठी. अजूनही तो एक चेंडू शिल्लक आहे. मग षटकार जरी गेला असा तरी चालला. आता या शेवटच्या चेंडूवरती किती येत आहेत? हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. सिंगल इथे प्राप्त केली जाईल म्हणजे 7 धावा या एका चेंडूमध्ये खर्च होत आहेत. षटकाची होईल समाप्ती. 45 धावा इथे 3 षटकानंतर पूर्ण होत आहेत. 15ची सरासरी इथे संघाने गाठली आहे. 2 षटकानंतर 22 धावा होत्या. 2 बॅटर बाद होते, परंतु या षटकामध्ये तब्बल 23 धावा इथे धनंजय यांनी खर्च केल्या. उद्धव यांनी खर्च केल्या, माफ करा. संधी मिळाली होती आतिश कुंभारला बाद करण्याची, परंतु त्याचा स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सोडलेला झेल आणि त्यानंतर आतिश कुंभारच्या बॅटमधून आलेला झंझावात आपण पाहिला. 2 षटकार पाहिले, त्यानंतर अवांतर धावा पाहिल्या आणि त्याचमुळे तब्बल 23 धावेंचं भलं मोठं पॅकेज इथे गोलंदाजाला देण्यात आलं. या षटकाची सुरुवात देखील बॅक टू द बॉलर. बॉल जाईल सीमारेषा पार. सीमारेषे पार गेलेला चेंडू येतोय षटकार 6 धाब्यांसाठी. एकावन्न धावा संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 10 या धावसंख्येवरती आतिश कुंभारचा सोडलेला झेल आणि तब्बल त्यानंतर आलेले षटकार चौकार आपण पाहतोय. इथे देखील बिग हिट. काय फटका इथे खेळलाय. मला वाटतं पहिल्या षटकारापेक्षा हा त्यापेक्षा देखील लांब. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवरती फटका खेळून काढलाय षटकार 6 धाव्यांसाठी. इथे आपण पाहतोय 6 धावेने बॅक टू बॅक 2 षटकार धनंजयच्या गोलंदाजीवरती खर्च होत आहेत. 57 धावा झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे या 2 धावा देखील पूर्ण आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 59 धावा. 2 बॅटर बाद 59 धावा झाल्यात. बघा, एखाद्या बॅटरला मिळालेलं जीवदान आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा आतिश कुंभारला विचारा, तो सांगेल तुम्हाला. कारण तिन्ही मॅच मध्ये जवळपास त्याला जीवदान मिळाली गेली आणि त्या जीवदानाचा त्याने फायदा घेतला तिन्ही मॅच मध्ये. असं ते सांगता येणार नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील जीवदान मिळालं, दुसऱ्या मॅच मध्ये देखील आणि आता देखील. इथे बिग हिट आणि हा देखील चेंडू जितका उंच गेलाय ना त्यापेक्षा जास्त लांबीवरती गेलाय, परंतु इथे हिट काय आहे. बीमर चेक करायचा आहे. अच्छा, म्हणजे सगळं चेक करायचंय. बीमर चेक करायचं आहे. जर बीमर
इथे आउट आहेत, पण तिथे बीमर चेक करायचा आहे. जर बीमर असेल तर बॅटर नॉट आउट आहे, मग तो षटकार दिला जाईल का काय ते पंच निर्णय देतील. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचाच अर्थ हा षटकारही नसेल, परंतु बॅटर इथे हिट विकेटचे शिकार ठरतात. परंतु आतिश कुंभार यांनी जी बॅटिंग केली आहे, बॅटिंग जर आवडलीच असेल तर एकदा जोरदार टाळ्या आतिश कुंभार यांच्यासाठी होऊ द्यात. 59 धावा झाल्यात आणि त्यातील 41 धावा, 59 मधल्या 41 धावा आतिश कुंभार यांच्या आहेत. वेल डन, वेल प्लेड आतिश कुंभार. 3 मॅच खेळलेत आणि तिन्ही मॅच मध्ये त्यांची बॅटिंग आपण पाहिली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात रॉकी. 59 धावा झाल्या आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील पॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. जाते एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 60. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. 60 धावा आतापर्यंत झाल्यात. तेजस यांच्या बॅटमधून देखील या शेवटच्या चेंडूवरती आलेला हा निर्णायक षटकार. 4 षटकांमध्ये 66 झाल्यात. 67 धावेंची गरज आहे. चला, पुढील मॅचचा टॉस देखील आपण लगेच संपन्न करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपल्याला विनंती आहे लगेच या. एका बाजूने हडशी 11 आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 गोटवडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण लगेच या. स्टार 11 गोटवडे आणि त्यांच्या विरोधात हडशी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण व्यासपीठासमोर यायचा. वेळ खर्च करू नका. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न करणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आतिश कुंभार यांच्या बॅटिंगच्या जोरावरती न्यू गोल्डन बावधन या संघाने इथे 24 चेंडूंमध्ये 66 धावा पूर्ण केल्यात. तर 67 धावेंची गरज ही विजयासाठी असेल. तर दुसऱ्या बाजूने तितकीच वेगवान फटकेबाजी करण्यासाठी देखील तितकेच मातब्बर बॅटर आहेत. त्यांना देखील प्रत्येक चेंडूवरती प्रहार हा करावाच लागेल. तब्बल 17च्या सरासरीने 16 ते 17 धावा इथे रिक्वायर रन रेट आहे आणि त्याचा वापर इथे करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंगला उतरावं लागेल. चला, हडशी 11 संघाचे संघनायक कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक आलेले आहेत. प्रवीण साठी आपले कॅप्टन लगेच पाठवून द्या प्लीज.
चला 811 संघाचे संगणक आलेले आहेत आणि स्टार 11 चला टॉस करून घ्या. चला सुरुवात करून घ्या. आतिश लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. हडशी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः चला दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. जिथे 67 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सूरज आणि त्याचबरोबर धनंजय ही जोडी मैदानामध्ये आहे. 67 धावा करायच्या आहेत. बॅटिंगसाठी सज्ज होतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. तर गोलंदाजी मार्कवरती आतिश. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवंतर धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय. 67 करायच्या होत्या त्यामधली ही अतिरिक्त धाव आता 66 करायच्या. 24 मध्ये 66. 24 चेंडू आणि 66 धावेंची गरज. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. काहीस गती परिवर्तन आणि कटरचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतो अतिरिक्त. आणि त्याचमुळे इथे बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडूंचा इथे मारा केला जातोय. अवांतर धावा इथे घोषित केल्या जात आहेत. 2 धावा झाल्यात. इथे मात्र वेग आहे या गोलंदाजाकडे. तोच एक प्लस पॉइंट आपण म्हणू शकतो. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन भरपूर आहे. ठाऊक आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. कशा पद्धतीने इथे बॅटरला थांबून ठेवायचंय. आणि त्याचमुळे इथे आपण पाहतोय आतिश कुंभार या खेळाडूच्या नावाची सातत्याने या संपूर्ण भागामध्ये केली जाते. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक परंतु यष्टीरक्षकापासून फार दूरवरती चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. सूरज यांनी ही एकच धाव पूर्ण केली. जेमतेम 2 धावा झाल्या असत्या परंतु वेळेस कळवलेला नकार. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इन मिन 3 3.5 3 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. आतिश कुंभार गोलंदाजी मार्क वरती. धनंजय यांनी शेवटचं षटक हाताळलं काहीसं महागडं. आता तो रिवेंज तो बदला घेण्याची संधी आहे आणि सुरुवात तर केली आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त केली जाते. टायमिंग प्रॉपर करता आलं नाही. त्या चेंडूला तेवढं ऑन साइडला फोर्स करता आलं नाही. सिंगल मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. काहीसा संयम इथे सूरज आणि धनंजय या जोडीने दाखवत असताना रिक्वायर रनरेट कडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल टिपला जाईल आणि इथे मोठा मासा गळाला लागतोय. सूरज इथे होतील झेलबाद. मोठा धक्का बसतोय. पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने 4 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हेलियन.
एक लेफ्टी गेल्यानंतर दुसरा लेफ्टी मुकुंद. या देखील खेळाडूकडे ती क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही देखील पाहिलं असेल की आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक विकेट खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला, त्यामध्ये यश देखील त्यांनी संपादन केलं आणि त्याचमुळे काहीसा त्यांना प्रमोट करण्यात येत आहे. पुढचा चेंडू आतिशांचा मुकुंद यांच्यासाठी. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. एक लहानगा खेळाडू देखील या न्यू गोल्डन बावधान या संघामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. संधी मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये आणि एवढ्या सिनियर खेळाडूंमध्ये खेळण्याचा खेळाडूचा जोश आणि त्याचं क्षेत्ररक्षण देखील अगदी अप्रतिम लाजवाब पद्धतीने खेळलं जात आहे. शॉर्ट थर्ड वरती आपण पाहतोय एक लहान मुलगा देखील इथे तैनात आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. वाह, अप्रतिम अप्रतिम चेंडू इथे हाताळलाय. 6 या धावसंख्येवरती एक बॅटर बाद आहे. पहिलं षटक सुरू आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्यात फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी प्रतिम आहे आतिश कुंभार यांची. इथे मात्र फुल टॉस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. आशिष त्या ठिकाणी तैनात. विकेटचं अजून एक पतन होईल. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे यांना मिळालेलं यश आणि दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. पहिले षटक इथे संपुष्टात आलंय. 6 धावा झाल्यात आणि 6 धावेंवरती आघाडीचे 2 बॅटर इथे बाद आहे. मागच्या मॅच मध्ये काय झालं, कोण किती खेळलं, त्यापेक्षा चालू असलेल्या लढतीमध्ये कोणाला काय करायचंय, कोणाला जबाबदारी घ्यायची आहे हे मात्र जाणून घेणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता. इथे नवीन गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आदित्य राजेवट वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. स्ट्राईकला असतील ते मुकुंद, तर नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर इथे आपण पाहतोय संतोष. मुकुंद आणि संतोष MS ही जोडी मैदानामध्ये आहे. आखूड टप्प्याचा चेंडू ब्लाइंड शॉट, परंतु पॉवरफुल फटका. इथे मैदानाच्या बाहेर मात्र त्याला डिपॉझिट करता येत नाहीये. विकेटचं होईल पतन. मुकुंद देखील बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवरती इथे मुकुंद यांचा प्रयत्न काहीसा यशस्वी ठरतोय. चांगला फटका खेळला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अजून एका विकेटचं पतन. 6 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर इथे बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. उद्धव इथे न्यू बॅटर इन. उद्धव हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन इष्टा कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव त्या दरम्यान प्राप्त होईल. फार वेळानंतर या धावसंख्येला वाढवण्याचं काम मुकुंद उद्धव यांनी केलंय. आपलं अकाउंट आपलं खातं इथे एका धावेने उघडलंय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये सुरू असलेला बदल आपण पाहू शकता. पुढचा चेंडू आदित्य यांचा. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 8. 3 बॅटर बाद 8. 3 बॅटर इथे बाद आहेत. 8 धावा झाल्यात. 67 धावेंचा पाठलाग आहे. 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचाने वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव
धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. या अतिरिक्त धावा देखील फार गरजेच्या असतात ज्यावेळेस तुम्हाला धावेंचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस. काहीसं पदालालित्य केलंय आणि त्यावरती खेळलेला फटका. स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करतील परंतु फार दूरवरती चेंडू इथे मार्गस्थ होतो आणि त्या दरम्यान आलेल्या या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. 3 बॅटर बाद 11. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. राहुल तिथे तैनात परंतु त्यांना देखील हुलकावणी देत बॉल जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. 4 4 4 4 धावेंसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 15 धावा 3 गड्या. आजच्या शेवटच्या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. इथे देखील बॅटची एज आणि अजून एका विकेटचा पत्ता. डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष. संतोष इथे बाद होतात. एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी हरिदास मात्र इथे कौशल बॅटिंग साठी येत आहेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल इथे मिळतोय. कौशल यांच्या बॅट मधून आलेली सिंगल. 2 षटक पूर्ण झाले आहेत. 4 बॅटर बाद आहेत. 16 धावा झाल्या. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 51 धावेंची गरज आहे. सरासरी 26 धावा या प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. न्यू गोल्डन बावधान या संघाने सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे परंतु अजूनही संधी आहे आणि त्या संधीचा फायदा इथे घ्यावा लागेल. दोन्ही बॅटरला काहीतरी वेगळं करावं लागेल. धावा बनवण्यासाठी मोठे फटके करावी लागेल. आपलं आव्हान या मॅच मध्ये 12 चेंडूंमध्ये 51 धावा इथे बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती रॉकी राजावत इथे एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज आहे. या खेळाडूने देखील कित्येक दशक लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि आता रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील गाजवायला सुरुवात केली आहे. म्हणजे मागच्या काही वर्षांचा जर विचार केला तर रॉकी राजावत यांनी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची चर्चा प्रत्येकाच्या मुखातून करण्यात भाग पाडलं होतं. लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील अप्रतिम अशी कला त्यांची पाहायला मिळाली आणि आता हे रबर बॉल क्रिकेट काहीसं वेगळं आहे परंतु त्याचा देखील अनुभव त्यांनी घेतलाय. मागच्या काही वर्षांमध्ये रबर बॉल क्रिकेट पुणे शहरामध्ये देखील खेळलं गेलं आणि आता सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील या भागामध्ये खेळल्या जातात. त्यामध्ये गोळीबार मैदानामध्ये डिंगडॉंग ट्रॉफी आहे. त्याचबरोबर मानाचा करंडक ही देखील एक मोठी स्पर्धा 8, 9, 10 या तारखेला बिबिवाडी या भागामध्ये खेळवली जाणार आहे. जो मानाचा अभिमानाचा करंडक आहे त्याची देखील चर्चा सातत्याने सुरू आहे आणि हे रबर बॉलचं क्रिकेट आणि या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये देखील अशा स्पर्धांचं आयोजन नियोजन या पुण्यनगरीमध्ये देखील केलं जातं. त्याच दरम्यान इथे आपण पाहतोय एक षटकार येईल आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू देखील चांगला कमबॅक. हेच अनुभवाचं मी तुम्हाला म्हटलं ना की अनुभव किती कामाला येतो. एखादा षटकार आल्यानंतर आपली लाईन आणि लेंथ याच्यामध्ये सुधारणा करणं आणि तोच अनुभव आहे. मी एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की एखादी यंग टीम आहे हरल्यानंतर फार चिडचिड करते किंवा फार गडबड करते तर एखादी सिनियर खेळाडूंची टीम काही गडबड करत नाही. त्यांना ठाऊक आहे आता संधी नाही तर परत संधी निर्माण होणार आहे. यंग खेळाडूंना फक्त तेवढंच करायचं असतं की आपल्याला काहीतरी त्या हरण्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी तिथून काहीतरी शिकायचं असतं की आपण का हरलो या गोष्टीची चर्चा करायची असते. नुसते आरडाओरडा करून काही उपयोग होत नाही आणि सिनियर खेळाडू मात्र त्याच्या विपरीत आपण हरलोय ठीक आहे हरकत नाही ही चूक झाली ती त्या मान्य करतात. षटक संपलंय सर मला वाटतं.
ओव्हर झाली आहे. 25 धावा झाल्यात, 4 बॅटर बाद आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतं या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर प्रत्येक वेळेस गेम चेंज करणारे, गेम चेंजर आणि गेम चेंजर ब्रँडचे सर्वेसर्वा किसनजी मरगळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. किसन मरगळे सर. षटकाची इथे सुरुवात होते. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. अंतिम षटक आहे. 6 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज, परंतु त्या दरम्यान एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 5 दूरवरती मला वाटतं हा सामना गेलाय, कारण जिंकण्यासाठीचं जे लक्ष्य आहे ते फार अवघड होत चाललंय. आणि न्यू गोल्डन बावधन 11 हा संघ मात्र इथे काहीशी पकड, मजबूत पकड इथे निर्माण करतोय. हा चेंडू उजव्या इष्टीच्या लगतचा आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू वळण घेतो आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंमध्ये 41 धावा बरेल 2 मॅच मध्ये गेली. सूरज असू द्यात, धनंजय असू द्यात, त्याचबरोबर उद्धव असू द्यात, मुकुंद असू द्या. प्रामुख्याने मुकुंद यांचा नामोल्लेख करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे या सर्व खेळाडूंना हा अनुभव आहे. तुम्हाला एखादी स्पर्धा खेळायची आहे आणि त्याचा अनुभव, तुम्हाला एखाद्या वेळेस काहीचा वेगळा फॉर्मॅट खेळायचा आहे, त्याचा अनुभव देखील फार गरजेचा आहे. आणि चांगली कामगिरी करेल. मी तर म्हणेल की बरे लवळे संघाने केलेली आजची कामगिरी ही सर्वोत्तम असू देखील शकते रबर बॉल क्रिकेटमध्ये. सांगता येत पडलेत आणि तुम्ही तरी चांगला प्रयत्न केला. अगदी प्री क्वार्टर पर्यंत तुम्ही मजल मारली, त्याबद्दल तुमचं देखील आपण पाहतोय. जो न्यू गोल्डन बावधन संघ आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लेदर बॉलचा ज्याला अनुभव आहे ते खेळाडू इथे अधिराज्य गाजवणार. आणि याच्यामध्ये बहुतेक करून सर्वच लेदर बॉलचे खेळाडू आहेत. म्हणजे स्वाभाविक आहे, संघाचे संघनायक सिनियर खेळाडू आहेत, रॉकी आहेत, त्याचबरोबर किरण सर जे प्रमुख खेळाडू आहेत, यांच्यावरची जी जबाबदारी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व यंग खेळाडू, त्यामध्ये अतिशय आदित्य आहे, त्याचबरोबर आणि या सर्वच खेळाडू हे चांगले ट्रेन झालेत आणि त्यांना देखील ठाऊक आहे आपल्याला काय करायचंय आणि ते त्या पद्धतीने देखील खेळत आहेत. या दरम्यान आपण पाहिलं तर 26 धावा झाल्यात. 5 बॅटर इथे बाद आहे. अनुभव येण्यासाठी थोडा वेळ स्वतःला देणं फार गरजेचं आहे. एक्सपिरियन्सला फार महत्व आहे. म्हणजे तुम्ही नोकरी व्यवसाय जरी करत असाल तरी देखील तिथे तुम्हाला अनुभव इथे फिनिश होते. न्यू गोल्डन बावधन हा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. वेल डन, वेल प्लेड. आणि इथे आपण लवळे संघाला, बरे लवळे संघाचं देखील मनपूर्वक असे आभार की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि चांगला खेळ प्रामुख्याने प्रेक्षकांना पाहायला मिळाला, त्याबद्दल तुमचा देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. चला, पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न झाला आणि पुढील मॅचचा टॉस इथे आपण त्यांच्या विरोधात स्टार 11 गोटावडे या दोन संघांमध्ये इथे नाणेफेकीचा कौल झाला आणि स्टार 11 गोटावडे संघाने टॉस जिंकल्यानंतर इथे गोलंदाजी करण्याचा